देशभरातील 102 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात। विदर्भाच्या 5 जागांसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू। नागपूर चंद्रपुरात काँग्रेस भाजपमध्ये काटेकी टक्कर, तर या ठिकाणी दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये। काही जणांनी बचावला मतदानाचा हक्क। सांगलीमधून चंद्रहार पाटील आज करणार उमेदवारी अर्ज दाखल। जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये तरुण मतदारांची संख्या लक्षणीय। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 1 लाखांपेक्षा जास्त नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क। माहितीमधील संभाजीनगरचा लोकसभेचा तिढा आज सुटणार। आज उमेदवाराची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती। पंतप्रधान मोदी आज वर्ध्यामध्ये आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्यासाठी करणार प्रचार। आज प्रकाश आंबेडकरांची नांदेडमध्ये तोफ धडाडणार। वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सभेला प्रकाश आंबेडकर करणार संबोधित। तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। अर्चना पाटील, नारायण राणे दाखल करणार उमेदवारी अर्ज। एसटी बसवरील शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणी आचारसंहिता भंगाची तक्रार। काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। यंदा राज्यामध्ये चारा छावण्यांना परवानगी नाही। चारा छावण्यांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी सरकारचा निर्णय। चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना दिलासा। सोलापुरात एमआयएम कडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय। उमेदवार उभा न करण्याचा पदाधिकाऱ्यांचा होता आग्रह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।